मखमलाबाद गावातील प्रगतशील शेतकरी कैलासवासी हरिभक्त पारायण पांडुरंग पंढरीनाथ पिंगळे यांचे नुकतेच निधन झाले। या दुःखद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवरती पिंगळे यांच्या निवासस्थानी त्यांचे पुत्र, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचालक रमेश पिंगळे, अरुण पिंगळे, विजय पिंगळे, अशोक पिंगळे कुटुंबियांची राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी स्वर्गवासीय हरिभक्त पारायण पांडुरंग पंढरीनाथ पिंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। वेगवेगळ्या सामाजिक कार्य अतिशय उत्तम काम करत शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, शेती संदर्भात असेल, अतिशय उत्तम काम सहकुटुंब करत आहे। आणि पंढरीनाथांनी सुद्धा 92-93 वर्ष 130 झाला नसता आणि पडले नसते तर त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की गावामध्ये विशेषतः पूर्वीपासून ज्या जे आहेत चालत राहिलेल्या असंच जे आहे ते आपली संस्कृती या पद्धतीने पुढे चाललं पाहिजे। 93 वर्षाचे 100 वर्ष नक्कीच झाले असेल। त्याचं सगळं कारण शिस्तीत राहणं, जे काय आता मनसोक्त हसणं, मनसोक्त बोलणं, प्रेमाने बोलणं, आता जे जगामध्ये सगळं टेन्शनच सगळे कांद्यापासून तर वांग्यापर्यंत मानसिक स्वास्थ्य बिघडलं समाजाचं। ठीक आहे, त्यातून सुद्धा जे आहे अनेक साधू जे आहेत ते वेगवेगळे महात होते आपल्या जे सत्ता वगैरे शांततेमध्ये आहे। योगाच्या माध्यमातून योग माध्यमातून आपण जेवढं प्रकारात कंट्रोल करू शकतो तेवढं जे आहे आयुष्यामध्ये आनंद आयुष्य सुद्धा वाढणार परमेश्वराने आयुष्य आणि लोकांनी सुद्धा आठवण काढली हे गेले सहज काम करतात। त्याचं काय लोक अनेक इतर जन्माला जातात, कोणी आठवण आपल्या पाठीमुळे राहील आहे। अशा पद्धतीने धर्म काढायचं काम सुद्धा मनपूर्वक यावेळी समवेत मुंबई विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ, पैलवान वाळू काकड, शंकर पिंगळे, गोकुळ काकड, योगेश काकड, भूषण शिंदे व मखमलाबाद गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट।